नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि सर्वांना गुड मॉर्निंग। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये बोलणार आहे आणि आजच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या संदर्भात जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात। चला वेळ न घालवता आपण प्रश्न सुरू करू। काय म्हटलंय बघा इथे त्यांनी की इथे पहिला जो काय प्रश्न आहे तो प्रश्न काय सांगितलाय की इथे आयआयटी मद्रासने कोणते उपकरण भारतातील सर्वात हलके ऍक्टिव्ह व्हीलचेअर म्हणून विकसित केले आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। इथे ऍक्टिव्ह व्हीलचेअरचं नाव सांगायचं आहे आणि जी ऍक्टिव्ह व्हीलचेअर बघा भारतातील सर्वात हलकी अशी व्हीलचेअर असणार आहे आणि ही जी व्हीलचेअर आहे या व्हीलचेअर अपंग लोकांसाठी वापरल्या जातात। अपंग जे व्यक्ती आहेत या अपंग व्यक्तींना त्यांच्या अडचणीमध्ये जो काही त्रास होतोय तो त्रास कसा कमी करता येईल याकडे विशेष आयआयटी मद्रास या संस्थेने लक्ष दिलेलं आहे आणि त्यांनी एक चेअर जी आहे ती डेव्हलप केली ज्या चेअरचं नाव आहे YD1 नावाची ही चेअर आहे। ओके, या देवी असं या YD1 चेअरचं नाव आहे आणि हे देवीच्या नावावरून हे नाव त्यांनी घेतलेलं आहे आणि ही जी चेअर आहे ही चेअर भारतातली सर्वात हलकी अशी चेअर आहे। या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आता विद्यार्थी मित्रांनो आपण थोडंसं पुढे जाऊयात। नंतरचा मुद्दा काय आहे बघा, जेवलिन हे जे आहे हे जेवलिन आहे, ठीक आहे। जेवलिन मिसाईल, जेवलिन हे मिसाईल आहे आणि हे मिसाईल प्रथम कोणत्या देशात वापरण्यात आली होती हे सांगायचं आहे। जेवलिन नावाचं हे मिसाईल आहे आणि हे जे मिसाईल आहे हे सर्वात प्रथम कुठे वापरलं बाबा, तर हे अमेरिका नावाच्या देशाने काय केलेलं आहे ते विकसित केलेलं आहे। अलग लक्षात। आणि अमेरिकेने हे जेवलिन मिसाईल विकसित केलं, तयार केलं आणि जेव्हा मिसाईल तयार केलं तेव्हा या मिसाईलची जी काय डिमांड आहे ती वेगवेगळ्या देशांनी केली। त्याच्यामध्ये युक्रेनला पण हे पाठवतात, नॉर्वेला पाठवतात, ब्रिटनला देखील पाठवतात आणि आपण पण या मिसाईलची मागणी केलेली आहे। ओके, नंतरचा प्रश्न काय आहे, 2025 मध्ये नेल्सन मंडेला, हे हा मंडेला शब्द आहे इथे यम राहिलाय पलीकडे लिहिलेला आहे, मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणत्या दोन व्यक्तींना मिळाला। हा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। हा पुरस्कार 18 जुलै या तारखेला दिला जातो, लक्षात ठेवा 18 जुलै या तारखेला दिला जाणार आहे आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार युनायटेड नेशनच्या माध्यमातून मिळतो। ओके, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून मिळतो। हा पुरस्कार प्रामुख्याने 2-3 क्षेत्रामध्ये मिळणार आहे। मानव अधिकाराच्या संदर्भामध्ये जगातील एखादी व्यक्ती लढा देत असेल त्या व्यक्तीच्या संदर्भात हा पुरस्कार दिला जाणार। त्यानंतरचा निकष आहे की अशा व्यक्ती, ज्या व्यक्ती आदिवासी समाजासाठी कामं करतात, ज्या मागास घटकांसाठी कामं करतात आणि ज्या सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भासाठी लढा देतात, मानवतेसाठी झटतात, अशा लोकांना हा पुरस्कार दिला जातो। नेल्सन मंडेला हा पुरस्कार आहे। हा पुरस्कार नेल्सन मंडेला या समाज सुधारकांच्या नावावरूनच दिला जातो। हे नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि कृष्णवर्णीय जे काही लोक आहेत या कृष्ण वर्णासाठी हे लढा देत होते आणि यांचे जे विचार आहेत ते खूप चांगले असे विचार आहेत। ओके, काळे गोरे असा जो काय भेदभाव आहे हा भेदभाव कुठेतरी चुकीचा आहे। हा चुकीचा असलेला भेदभाव जगामधून नष्ट झाला पाहिजे यासाठी लढा देणारी ही व्यक्ती आणि या व्यक्तीच्या नावावरच हा पुरस्कार दिला जातो आणि प्रामुख्याने 2 व्यक्तींना दिला जातो आणि या 2 व्यक्तींमधील एक महिला असेल आणि दुसरं पुरुष असेल हे लक्षात ठेवा। प्रत्येक वर्षी 2 व्यक्तींना निवडलं जातं, त्याच्यामध्ये पुरुष आणि महिला असा भाग असणार आहे। मग लक्षात ठेवा, तर इथे काय झालं माहितीये का, महिला म्हणून कुणाला मिळाला, तर महिला म्हणून
ब्रेंडा रेनॉल्ड्स यांना मिळाला आहे. आता या जे ब्रेंडा रेनॉल्ड्स आहेत यांच्या संदर्भात अतिशय महत्वाचा भाग आहे, जाणून घ्या इथे कसा प्रश्न तयार होऊ शकतो की नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2025 चा कोणत्या महिलेला मिळाला असं विचारलं जाऊ शकतं. तर ती महिला आहे ब्रेंडा रेनॉल्ड्स अशी ती महिला, आणि ही जी महिला आहे ही कॅनडा नावाच्या देशाची महिला आहे. आणि ही कॅनडा नावाच्या देशाची जी महिला आहे, ब्रेंडा रेनॉल्ड्स नावाची जी महिला आहे, या महिलेने त्या कॅनडामधील जे स्थानिक आदिवासी समाज आहे त्या स्थानिक आदिवासी समाजाच्या साठी अतिशय महत्वाचं योगदान दिलं. त्या समाजाला कुठल्या गोष्टीची कमतरता आहे, त्या समाजाला कोणत्या स्वरूपाच्या समस्याला तोंड द्यावं लागतं, त्या समस्येमध्ये आपण कशी प्रगती करू शकतो, सुधारणा करू शकतो, त्यासाठी या महिलेने काम केलं. आणि नंतर केनेडी ओडेडे नावाचे हे एक व्यक्ती आहेत, हे पुरुष आहेत, ही महिला आहे. ओके, ही स्त्री आहे आणि हे पुरुष आहेत. आणि आपण काय म्हटलं होतं की स्त्री आणि पुरुष अशा दोघांना हा एकाच वर्षी पुरस्कार दिला जातो. केनेडी ओडेड आणि हे केनेडी ओडेड जे आहेत, हे केनेडी ओडेड प्रामुख्याने ह्याच्यामधील केनिया या देशाचे आहेत. ते केनिया या देशाचे आहेत. आणि केनियामधील ज्या काय झोपडपट्टी आहेत, झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक आहेत, या लोकांना स्वच्छतेचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, अशा सगळ्या प्रश्नांवरती काम करणारी ही व्यक्ती, ज्या पुरुषाचं नाव केनेडी ओडेड आहे, आणि या पुरुषाला हा पुरस्कार देणं खूप गरजेचं आहे, हे युनायटेड नेशनने ओळखलं. आणि युनायटेड नेशनने या दोन्ही व्यक्तींना पुरस्कार दिला. आणि ती तारीख होती 18 जुलै 2025. ही तारीख आपल्या लक्षात राहिली पाहिजे. अशा पद्धतीचे हे दोघ जण आहेत, लक्षात ठेवा. यावरती प्रश्न बनवू शकतो. केनियाची अशी कोणती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला, ती व्यक्ती आपल्याला सांगता आली पाहिजे. ओके, पुढे जाऊयात आपण. बघा नंतरचा प्रश्न, भारतातील पहिले राज्य ज्याने आदिवासींसाठी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प चालू केलेला आहे. बघा, जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प, जिनोम म्हणजे ज्याला जेनेटिक कॅरेक्टर असं आपण म्हणतो, म्हणजे डीएनएच्या संदर्भामध्ये हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प कार्य करेल. डीएनएची जी सिक्वेन्सिंग स्ट्रक्चर आहे, हे सिक्वेन्सिंग स्ट्रक्चर इथे विचारात घेतलं जाणार आहे. अशा पद्धतीचा हा प्रयोग आहे आणि प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत असं जर निदर्शनास आलं की आदिवासी समाजातील, लक्षात ठेवा, आदिवासी समाजासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पातून खूप चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो, कारण या प्रकल्पातून हे लक्षात येणार आहे की आदिवासी समाजातील जे काही लोक आहेत त्या लोकांना कुठले जेनेटिक प्रॉब्लेम्स आहेत, ते जेनेटिक प्रॉब्लेम्स किंवा ते जे रोग आहेत, जेनेटिक डिसीज आहेत, त्या डिसीज वरती आपल्याला मात करता येणार आहे. म्हणून हा प्रकल्प भारतात सर्वात प्रथम कोणत्या राज्यामध्ये चालवला आहे, तर ते राज्य आहे गुजरात. या गुजरात राज्यामध्ये चालवला आहे. या प्रकल्पाअंतर्गत काय केलं जाणार आहे, तर सिकेल सेल निमोनिया नावाचे जे रोग आहेत, ओके, या रोगांवरती काम केलं जाणार आहे. आणि त्यानंतर साधारणतः 2000 जे काय लोक आहेत, या लोकांचं काय करायचं आहे, तर त्यांचे जे काय जीन्स आहेत, जे काय डीएनए आहेत, त्या डीएनएची सिक्वेन्सिंग करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 2000 लोकांच्या पर्यंत ही योजना पोहोचणार आहे. आणि यामध्ये 50% जे काही वेटेज आहे, 50% वेटेज हे महिलांना दिलेलं आहे. म्हणजे 1000 महिलांचं इथे त्यांच्या डीएनएचं सिक्वेन्सिंग चेक केलं जाणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून जे काही रोग असतील जेनेटिक, ते रोग कसे कमी करता येतील यासाठी इथे प्रयत्न केला जाणार आहे. हे पण लक्षात राहू द्या. आणि हा जो प्रकल्प आहे गुजरातमध्ये 17 जिल्ह्यांमध्ये चालू करण्यात येणार आहे. 17 जिल्ह्यांमध्ये ही योजना किंवा हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ही एक महत्वाची बाब असलेली आपल्याला बघायला मिळेल.
त्यानंतर बघा नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस हा कधी साजरा केला जातोय ते सांगायचं आहे मला, तर ते 18 जुलैला साजरा केला जाणार आहे. ओके, हे लक्षात राहू द्या. आता मला तुम्ही सांगा की नेल्सन मंडेला हे जे आहेत ते कोणत्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष होते आणि ते कसे राष्ट्राध्यक्ष आहेत ते कमेंट करून सांगा. नंतरचा प्रश्न बघा, तर NFRA ज्याला नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी असं म्हणतात, आणि या संस्थेचे नवीन अध्यक्ष 2025 मध्ये कोण झालेले आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. तर नवीन अध्यक्ष जे आहेत ते नितीन गुप्ता झालेले आहेत. आणि त्यानंतर बघा यांच्या अगोदर जे ऍक्टिंग अध्यक्ष होते, चेअरमॅन होते, ऍक्टिंग चेअरमॅन होते, ते कोण होते तर रवनीत कौर होते. आणि यांच्या अगोदरचे कोण होते तर अजय भूषण पांडे ही व्यक्ती होती. ओके, लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचा आपण मुद्दा बघूयात. बघा हा एक शेवटचा प्रश्न असेल, महाराष्ट्र सरकारने पशुपालन आणि त्याचबरोबर पोल्ट्रीला कृषी दर्जा हा कधी दिलेला आहे ती तारीख मला यामधून तुम्ही सांगा, कमेंट करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर कृपया तुम्ही द्या. अशा पद्धतीने हे प्रश्न होते, खूप महत्त्वाचे असे हे प्रश्न, व्यवस्थित त्याचा अभ्यास करा चांगल्या पद्धतीने. दररोज आपण एवढे जरी प्रश्न घेतले तर परीक्षेसाठी खूप फायदा होणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. स्वतःचा अभ्यास करत राहा. थँक्यू.